आणि इथे एक लाईट होता आपला स्मशानभूमीपाशी, तो पण बंद झाला. इथं होता पहिले, नाही तर इथून आपण मागच्या वर्षी रेकॉर्ड करायची इथून चालू. तर आज आपण बघणार आहे फॅट किती प्रकारे कमी करता येतो. तर एक मेन गोष्ट आहे, एक तर चालणे, नाही तर रनिंग करणे, नाही तर सायकलिंग करणे, नाही तर स्विमिंग करणे. या 5-6 गोष्टींनी बिगनरनी कशी कमी करायची जे मांडीची चरबी, पोटाची चरबी, स्टमक आपले कमरेची चरबी, पोटाची चरबी. सगळ्यात मेन कमी जास्त मेहनत देणारी चरबी म्हणजे ही पोटाची स्टमक फॅट. सगळ्यात कमी गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 282वा दिवस आहे. तर चला आज पण आपण पायी आहे. तर आज कुत्रे राहत होते पण कुत्रे इथं काहीच नाही आता, नाही तर पहिले इथंच ग्रुप बसायचा. तर चला निघू ग्राउंडकडं. जसा एक दिवस चालला तसं अंधार पडत चालला जास्त. तर आता 6ला पण अंधार पडत नाही, तर एरिया आपल्याला 5:30 वाजले तर उजेड पडत होता. आता 6-6:30 वाजले तरी अंधार पडतो. तर बघा, आणि इथे एक लाईट होता आपला स्मशानभूमीपाशी, तो पण बंद झाला. इथं होता पहिले, नाही तर इथून आपण मागच्या वर्षी रेकॉर्ड करायची इथून चालू व्हिडिओ. तर चला. तर सगळ्या लोकांचा एक कॉमन प्रॉब्लेम आहे आजकाल, लईच कॉमन प्रॉब्लेम येऊ लागला. तो आहे म्हणजे फॅट, बेली फॅट, स्टमक फॅट, थाईज मांड्याचा फॅट. म्हणजे ऑल ओव्हर बॉडी असती ना सगळे कोण म्हणजे जिकडं तिकडं वेट वाढलेलं आहे. तर त्याला सगळेजण परेशान आहे. काय करावं नेमकी. जिमला जायला तर टाईम नसतो. म्हणजे फॅट असतो ना आपला, तो 5-6 प्रकारे म्हणजे रिलॅक्स म्हणजे हे करता येतो, आपल्याला कमी करता येतो. म्हणजे कोणाला जिम जाऊन करते, कोण रनिंग करते, कोण वॉकिंग करून करते. म्हणजे लय प्रकार आहे त्याचे. पण तुम्हाला आज तेच सांगणार आहे तर कमीत कमी टाईममध्ये कसं तुम्ही फॅट लॉस विदाऊट जिम आणि करू शकता, ते आज बघणार आहे आपण. तर ते सांगू आज आपण. तर मेन गोष्ट म्हणजे फॅट. सगळेच परेशान त्यात, कोणीच नाही. म्हणजे जे लोक 60 ते 70% लोक त्यांनी परेशान आहे. मेन गोष्ट आहे बेली फॅट. आणि त्यांनी काय माहिती आहे का, असं एकानेच गोष्ट नाही की तुम्ही व्यायाम करत नाही, त्याचे 4-5 गोष्टी इन्क्लूड झाल्या ना तर ते प्रॉब्लेम होतो. तर पहिली गोष्ट काय माहिती आहे का, तुमचं खाणं. एक तर तुम्ही फास्ट फूड खाता. फास्ट फूड म्हणजे बाहेरचं तळलेलं किंवा शुगर किंवा वडापाव, पावभाजी, ह्यानी काय होतं जास्त फॅट येतो. या गोष्टीने बाहेरचं खाल्ल्याने, तेलकट जास्त खाल्ल्याने जास्त फॅट येतो. म्हणजे नुसतं व्यायाम नाही केला म्हणून तेच नाही आहे, खाण्यावर पण डिपेंड आहे. खाणं जेवढं डिपेंड आहे तेवढं एक्सरसाइज डिपेंड आहे. खाणं बरोबर केलं, तुम्ही बाहेरचं खाल्लं नाही, बाहेरचं जे फास्ट फूड खाल्लं नाही, फास्ट फूडनी जास्त फॅट वाढतं, कॅलरी जास्त असते त्याच्यात. आणि त्याच्यात गोष्ट आहे ती कॅलरी जास्त असती परत आपण वर्कआउट करत नाही. सगळ्यात मेन गोष्ट आहे कोणीच करत नाही आजकाल. फक्त वर्कआउट कोण करतं, जे पोरं बॉडी वाढवते किंवा ज्याला डॉक्टरनी काहीतरी प्रॉब्लेम सांगितला तोच रनिंगला येतो किंवा वॉकिंगला येतो. ही मेन प्रॉब्लेम आहे. कारण की एक्सरसाइज अशी गोष्ट आहे ती सगळ्यांनीच केली पाहिजेत. असं नाही केलं की या पोरांनीच केली पाहिजेत किंवा ह्यानी केली, ती कंपल्सरी झालेली आहे आता असं झालेलं आहे. एक्सरसाइज नाही तर बॉडीच नाही. कंपल्सरी अन्न वस्त्र निवारा म्हणजे एक्सरसाइज पण एक ते ॲड झालेलं आहे. नाही तुम्हाला कमी वयामध्ये कोणते ना कोणते आजार होऊन जाईल. तर आज आपण बघणार आहे फॅट किती प्रकारे कमी करता येतो. तर एक मेन गोष्ट आहे, एक तर चालणे, नाही तर रनिंग करणे, नाही तर सायकलिंग करणे, नाही तर स्विमिंग करणे. या 5-6 गोष्टींनी आपण फॅट कमी करू शकतो आणि आपली तब्येत मेंटेन ठेवू शकतो. पण ह्याच्या
पलीकडं काय आहे ते आज बघणार आहे. एक्स्ट्रा हे तर नॉर्मल आहे, ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रा करायला आपण काय करू शकतो जेणेकरून बेली फॅट आणि स्टमक फॅट कंट्रोल होईल आपला. तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे माहिती आहे का, खाण्यावर कंट्रोल ठेवा तुम्ही. खाण्यावर तेलकट वगैरे काही जास्त फॅटवालं हे खाऊ नका, कारण की नुसतं वर्कआउट केल्याने तब्येत मेंटेन राहते असं नाही, खाण्यावर पण कंट्रोल ठेवणं लागतं. तर एक गोष्ट माहिती आहे तुम्हाला, 25% वर्कआउट, 25% रेस्ट आणि 50% हे रिलॅक्स, म्हणजे बॉडी आराम पाहिजे तर बॉडी मेंटेन राहते. आणि त्याच्यानंतर हेल्दी खाणं लागतं. नाही तर तुम्ही इकडं शुगर खाऊ राहिले, फास्ट फूड खाऊ राहिले ह्यानी आणि इकडं वर्कआउट करू राहिले ते काहीच होणार नाही, लेवल होणार आहे डायरेक्ट. तर मेन गोष्ट तीच आहे. तर कसं आहे, कधी पण एक शेड्यूल असतो, ते कॉन्टेक आहे ना, ते सकाळी राजाचं जेवण, दुपारी प्रजेचं जेवण आणि संध्याकाळी भिकारीचं जेवण. म्हणजे सकाळी तुम्हाला जेवढं खाता येईल तेवढं खायचं, दुपारी त्याच्यापेक्षा नॉर्मलवालं खायचं आणि संध्याकाळी एकदम लाईट खायचं, कारण की पचायला टाईम लागतो. त्याच्यामुळे पचायला टाईम लागला तर सकाळी पोट लवकर रिकामं होतं आणि लवकर साफ होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. नाही तसं गत झालं ना, एक्स्ट्राची चरबी राहिली तर ते फॅटमध्ये रूपांतर होऊन जातं लगेच. आणि कधी पण अजून एक गोष्ट आहे, जेवण झालं तर 1 घंट्यानंतर पाणी प्यायचं, कारण की डायरेक्ट पाणी पिलं डायरेक्ट आतमध्ये येऊन जातं. आणि डायरेक्ट काय करते लोक, पाणी तर पिते, जेवण झालं डायरेक्ट बसते. कमी जेवण झालं बसायचं नाही, फिरायचं. जेवण झालं फिरलं तर फॅट येत नाही. तर काय, आपण जेवण झालं मागं पण आपण चॅलेंजच्या आधी काय झालं, वर्कआउट थोडं बंद झालं आपला. त्याच्यानंतर आपण काय करायचो, कंपनीत आपलं क्वालिटीचं काम असल्यामुळं खायचं बसायचं, बसल्याने फॅट वाढला होता. त्याच्यानंतर अरे हे रॉंग गोष्ट उरायली आपली. त्याच्यामुळे म्हणलं तेव्हापासून मग असं तर होणार नाही, आपलं चॅलेंज चालू केलं. त्याच्यामुळं काहीतरी एक एम ठेवा, चॅलेंज ठेवा, त्याच्यामुळे ते कंप्लीट होईल तुमचं. तर चला आज आपण बघू लाईटमध्ये, असं पण आज आपला कूलडाऊन वर्कआउट आहे. तर आज बघू फॅट कसं कमी करायचं. तर चला. तर वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आता काय करू, जॉगिंग पण आपल्याला इकडं तर नाही करता येत, आता इकडेच करू जॉगिंग आपण. तर चला जॉगिंग करू. जॉगिंग कंपल्सरी नॉर्मल, एक तर स्प्रिंट मारा नाही जॉगिंग करा, कारण की स्प्रिंट मारायला जागा नाही आहे, त्याच्यामुळे जॉगिंग करू आपण. तर चला.
तर चला, जॉगिंग कंप्लीट झाली आपली, नॉर्मल जॉगिंग केली. त्याच्यानंतर आता आज काय करणार आपण, आता बेली फॅट आणि हे स्टमक फॅट कमी करायचा वॉर्मअप काय एकदम सिम्पलमधला. हार्ड वर्कआउट तर लय मोठे, पण एकदम जे बिगनर असते, बिगनरनी कशी कमी करायची हाडू, जे मांडीची चरबी, पोटाची चरबी, स्टमक आपले कमरेची चरबी, पोटाची चरबी, सगळ्यात मेन कमी जास्त मेहनत देणारी चरबी म्हणजे ही पोटाची स्टमक फॅट. सगळ्यात कमी लवकर होत नाही तो, त्या होण्यासाठी लई वर्कआउट करणं लागतं. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआउट आहे. तर आज बघणार आहे जे बेसिक असते, बेसिकला जे नवीन त्यांनी कशी कमी करायची चरबी. तर जंपिंग जॅक आहे, स्किपिंग आहे, अजून जंपिंग जॅकमध्येच 5-6 प्रकार आहे. आपण ते आज बघू किती प्रकारे करता येतो. तर चला.
आपण हा वर्कआउट बघितला जम्पिंग जॅकनी काय होतं माहिती आहे का, जम्पिंग जॅक मारला नंतर जम्पिंग जॅकमध्ये दुसरा वर्कआउट आहे. नंतर ह्याच्यामध्ये सगळे ऑल ओव्हरमध्ये फायदा काय होतो माहिती आहे का, आपण वर्कआउट करतो ही चरबी, मांड्याची चरबी, ही पोटऱ्याची चरबी, ही कंबर असती, कंबरचं ही बेली फॅट म्हणते याला, बेली फॅट हा कमी होतो. त्याच्यानंतर इथलचा स्टमक फॅट कमी होतो, ही चेस्टची चरबी कमी होती, ही शोल्डरची चरबी कमी होती, गळ्याची चरबी कमी होती. एवढं सगळं ह्या वर्कआउटनी ह्याचे सेट मारायचे. आपण ह्याचे 2-2 सेट मारून दाखवले. तर ह्याचे काय करायचे, तुमच्या ॲडजस्टेबलनुसार तुम्हाला कशी किती कॅपॅसिटी, 15-15चे 5 सेट मारा, 15-15चे 2 सेट मारा, जशी तुमची कॅपॅसिटी तसे सेट मारा. पण एवढं आहे, सेटमध्ये वर्कआउट मारायचं कोणता पण. ह्याचे 5 सेट मारले तर शेवटपर्यंत 5 सेटच मारायचे सगळ्या वर्कआउटचे, तरी इफेक्ट करतो. नाही ते ह्याचे 2 मारायचे, त्याची 1 मारायचं, असं नाही करायचं. प्रॅक्टिसमध्ये सगळ्यात मेन गोष्ट आहे रेपिटेशन, सगळ्यात मेन गोष्ट असते रेपिटेशन कशी मारते तुम्ही, तर ती गोष्ट आहे. तर चला आता हे फक्त बेली फॅट, ह्यानी काय होतं, पूर्ण बॉडीचा बेली फॅट कमी होतो. आणि हे तर बेसिक झालं जे बिगनर असते. आता बेसिकमधून तुम्हाला जर स्किपिंग मारता आली तर स्किपिंग मारू शकते. स्किपिंगनी पण सगळं ऑल ओव्हर बॉडीचा वेट लॉस होतो आणि म्हणजे एक्स्ट्रा चरबी सगळी कमी होऊन जाते डायरेक्ट. तर आज करणार आहे आणि अजून एक नवीन वर्कआउट येतो तो करू आपण, त्याच्यानंतर स्किपिंग मारू. तर चला, काल पण आपण मारला होता हा वर्कआउट, तर आज पण मारू, कारण की आज कूलडाऊनच आहे. असं एवढे का मेन एक्सरसाइज नाही, कारण की उद्या थोडंसं आउट ऑफ बाहेर जायचं आपल्याला, त्याच्यामुळं आज कूलडाऊन आहे. तर हा वर्कआउट आहे बघा इथं काल मारलेला आपण, आणि त्याच्यानंतर मग आपली रेग्युलरमध्ये स्किपिंग काय ती मारू. चला, वर्कआउटनी काय होतं, चरबी सगळ्यात जास्त कमी होती. सगळ्यात जास्त लोड यावेळेला पोश्चरवर पडतो, इथून एवढं ॲप्सवर. कारण की आपण आज जे वर्कआउट सांगणार आहे त्या वर्कआउटपैकी सगळ्यात हार्ड वर्कआउट मला हे वाटला, कारण की बिगनरला जमणार नाही. बिगनरनी काय थोड्या वेळेस मला हे होऊन जाईल, पण स्टार्टिंग तिकडून कडा एंडिंग इथं केलीच जमते. ह्याच्याहून हार्ड वर्कआउट आहे अजून, तर आपण ते सांगणार आहे. तर पहिले स्टार्टिंग सुरुवात बेसिकनीच करा, जास्त नाही करायचं. कारण की डायरेक्ट हार्डने सुरुवात केलं, दुसऱ्या दिवशी पोट दुखलं तर बंदच करून टाकशाल तुम्ही. त्याच्यामुळे म्हणलं सुरुवात हळूहळू करायची कधी पण, शेवट मोठा करायचा कधी पण. तर चला, हे वर्कआउट झाला आपला कंप्लीट. आता ह्याचे आपण 5 सेट मारले 60-60चे. तर चला नेक्स्ट वर्कआउट काय त्याकडे जाऊ.
तर स्किपिंग बघितली आपण. स्किपिंग एक आहे, आपण हार्ड सरफेसवर मारला, कधी पण ते बेसिक दाखवण्यासाठी मारले. आपण 3 सेट मारले 150-150चे आपण. तर 500पर्यंत काही होत नाही आपल्याला. 500च्या पुढे गेलं तर मग आपण सरफेसवर फटका बसतो आपल्याला. तर काय करा, तुम्ही बिगनर असले तर एकदम सॉफ्ट सरफेसवर मारा, नाहीतर हार्डवर मारलं तर शूज चांगला लागतो, पण हार्ड सरफेसवर आपण जास्त मारू शकत नाही, कारण लगेच आपल्याला शिनबोन असतं ते दुखतं, नाही टाच दुखते आपली. तर हे मेन फंड आहे. तर काय करायचं, ते कधी पण स्किपिंग सॉफ्ट सरफेसवर मारायचं. आणि स्किपिंगनी पण तुमचा ह्या वर्कआउट जे तुम्हाला जम्पिंग जॅक हे ते सांगितलं ना, ह्याच्यापेक्षा डायरेक्ट स्किपिंग जर मारली तरी तुमचं पूर्ण बॉडी वेट कमी होऊन जातं, बॉडी फॅट जेवढं आहे तेवढं. म्हणजे ते पण ते बिगनर असले ते करा. आणि जर तुम्ही बिगनरमधून थोडंसं ॲडव्हान्स झाले, आता 1-2 महिने झाले तुम्हाला प्रॅक्टिस करून, तर मग स्किपिंगला तयार करा. स्किपिंगनी मारलं ना मग ते जम्पिंग जॅक त्या वर्कआउट मारायची गरज नाही, स्किपिंगनी पूर्ण कवर होऊन जातो. आत्ता हा एक वर्कआउट केला तो ये तिन्ही एक आणि स्किपिंगनी एक. तर चला, आजचा हा वर्कआउट आपला झाला की बेली फॅट आणि पूर्ण बॉडीचा फॅट कसा कमी करायचा, आणि ते बघितलं. तर चला आता नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज आपण बघितलं पूर्ण बॉडीचा फॅट कसा कमी करायचा, बेली फॅट, स्टमक फॅट कसा करायचा बिगनर लोकांनी, आणि रेग्युलर म्हणजे दोन्ही वर्कआउट दाखवले. एक बेसिक पण दाखवले आणि तेवढं हार्ड पण दाखवले. तर एक्स्ट्रा हार्ड नाही दाखवले, तर बेसिक मध्ये दाखवले आपण. तर चला, या वर्कआउट करून तुम्ही तुमच्या बेली फॅट कमी करू शकता. पण एवढं आहे, वर्कआउट जेवढा महत्वाचा आहे 50%, तेवढं खाण्यावर पण कंट्रोल करा तुम्ही. ती मेन गोष्ट आहे. दोन्हीवर कंट्रोल राहिलं तर तुमचं वेट कमी होईल. नाही किती वर्कआउट केला आणि खाणं बरोबर नसलं ना, तुमचं वेट कमी होणार नाही. तर ह्या गोष्टी नक्की काळजी घ्या. तर चला, जायची तयारी करू आता आपण. काय करू? नाही एकदा तिला दाखवून आणून गाडी उभंच आहे ना, मित्र गाडी कंपनी ठीक माझं ऑप्शनच नाही. मला तर वाटतं जे रनिंग नाही होत म्हणून खराब होईल. सरळ सरळ वापरतो कुठे ग्राउंड बी जवळ ग्राउंड वर बी काय गाडी आणत चालली का ये भरून घ्यायची तिथे. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.